पहा मुलांनो, आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे पार्ट 1 त्याचा या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे फर्स्ट चॅप्टर जे आहे त्याचा प्रॅक्टिस सेट 1.4 हा या ठिकाणी सुरू केलेला होता। त्यामध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल्स सोडवलेले होते। आज आपण या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 27/x - 2 प्लस 31/y + 3 इज इक्वल टू 85। त्यानंतर सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 31/x - 2 प्लस 27/y + 3 इज इक्वल टू 89। मग हे जे काही दोन इक्वेशन्स आहेत मागे जशी आपण उदाहरणं सोडवली होती त्याच पद्धतीने आपल्याला हा या ठिकाणी 27 आणि x - 2 हे या ठिकाणी सेपरेट करायचे। म्हणजे या ठिकाणी काय येईल 27 into 1/x - 2 पहा 27 into 1/x - 2 हा x - 2 कुठे आहे डिनॉमिनेटरला, तो डिनॉमिनेटरला तसाच ठेवला। 27 न्यूमरेटरला आहे तो तसाच ठेवला प्लस आता पुढचा जी टर्म आपल्याला दिलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करून घ्यायची। म्हणजे या ठिकाणी 31 into 1/y + 3 इज इक्वल टू 85। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल हा 27 into 1/x - 2 प्लस 31 into 1/y + 3 इज इक्वल टू 85। आता या ठिकाणी 1/x - 2 इज इक्वल टू m कन्सिडर करायचंय। त्यानंतर 1/y + 3 इज इक्वल टू n कन्सिडर करायचं। म्हणजे त्या ठिकाणी 1/x - 2 हा जो आहे हा किती मानायचा m मानायचा आणि हा जो आहे हा किती मानायचा आहे n मानायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी काय 27 into n म्हणजे किती 27 n प्लस 31 into n म्हणजे 31 n इज इक्वल टू 85। आणि याच पद्धतीने आपल्याला हे जे सेकंड इक्वेशन आहे हे सेकंड इक्वेशन सुद्धा सोडवायचे। फर्स्ट इक्वेशन आपण सोडवून या ठिकाणी आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन नंबर 3 मिळालं। आता इक्वेशन नंबर सेकंड याच पद्धतीने सोडवून आपल्याला काय मिळणार आहे इक्वेशन नंबर 4 मिळणार आहे। मग या ठिकाणी काय येईल 31 n त्यानंतर प्लस साइन 27 n इज इक्वल टू 89। हे आलं इक्वेशन नंबर 4। आता कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते मागील व्हिडिओमध्ये किंवा फर्स्ट आणि सेकंड जे एक्झाम्पल दिलेले आहेत सोडवून त्याच्यामध्ये आपण सोडवलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा ही क्रिया करायची आहे। मग या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 मिळालं फर्स्ट सोडवून, त्यानंतर सेकंड वरून आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालं। आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 चं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसतं या ठिकाणी 27 31 27 म्हणजे या ठिकाणी m चे आणि n चे जे कोएफिशिएंट आहेत हे इंटरचेंज झालेले आहेत। मग अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना मागील उदाहरणांमध्ये आपण पाहिलं होतं त्या दोन इक्वेशनची एकदा ऍडिशन करायची एकदा सबट्रॅक्शन करायची। म्हणजे या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांची काय करावी लागेल ऍडिशन करावी लागेल। मग इथे लिहायचंय ऍडिंग इक्वेशन 3 and 4। आता इक्वेशन नंबर 3 मांडून घ्यायचंय। काय इक्वेशन नंबर 3 27m प्लस 31n इज इक्वल टू 85। त्यानंतर 31m प्लस 27n इज इक्वल टू 89। दोघांची काय करतोय आपण ऍडिशन करतोय। या ठिकाणी 7 + 1 8 3 + 2 5 58m प्लस 58m इज इक्वल टू
आता या ठिकाणी 9 + 5 पहा, या ठिकाणी ऍडिशन करायची दोघांची. 9 + 5 किती आले 14, इथे आला 1. 8 + 8 16 + 1 किती आला 17. मग या ठिकाणी इक्वेशन आपल्याला काय मिळालेलं आहे 58m + 58n = 174. मग या ठिकाणी आपल्याला 58 ने काय करायचंय दिलेल्या इक्वेशनला डिवाइड करायचं. आता 58 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल m + n, कारण 58 काय होतील कॅन्सल होतील. मग इथं लिहायचंय डिवायडिंग गिवन इक्वेशन बाय 58. मग दिलेलं इक्वेशन लिहून घ्यायचंय 58m / 58 प्लस 58n / 58 is equal to 174/58. आले लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे डिवायडेशन करायचे. 58 कॅन्सल झाले, कारण एक न्यूमरेटरला आहे एक डिनॉमिनेटरला आहे. या ठिकाणी पण कॅन्सल झाले. या ठिकाणी 58 × 1 = 58, 58 × 3 = 174. पहा, त्यानंतर काय उरलं या ठिकाणी m उरला प्लस n उरला = 3. मग हे आलं इक्वेशन नंबर. पहा, आता या ठिकाणी आपण इक्वेशन 3 काढलं, इक्वेशन 4 काढलं, या ठिकाणी आलं इक्वेशन नंबर 5. आले लक्षात इथपर्यंत? आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग इथे लिहायचंय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3 मधून काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. मग इक्वेशन नंबर 3 मांडून घ्यायचं 27m + 31n is equal to 85. त्यानंतर 31m + 27n is equal to 89. दोघांची काय करतोय आपण सबट्रॅक्शन. त्यावेळेस काय करायचे हे साइन चेंज करायचे. म्हणजे 31 चं प्लस साइन मायनस होईल, 27 चं प्लस साइन मायनस होईल, 89 चं प्लस साइन मायनस होईल, कारण आपण काय करतोय दोघांची सबट्रॅक्शन करतोय. या ठिकाणी 27 आणि 31 किती राहिले या ठिकाणी 4. आता या ठिकाणी हा बिगर नंबर आहे, हा स्मॉलर नंबर आहे. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे, बिगर नंबरचं साइन द्यायचं -4n. त्यानंतर या ठिकाणी 31 27 या ठिकाणी पण काय येईल +4n. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस झाला, 4 आले, या ठिकाणी बिगर नंबरचं साइन द्यायचं इज इक्वल टू 85 89 किती आले -4. या ठिकाणी पण नियम तोच, 89 मधून 85 गेले, 89 चं साइन मायनस. माहिती द्यायचंय डिवायडिंग. आता 4 ने काय करावं लागणार आहे आपल्याला दिलेल्या इक्वेशनला डिवाइड करावं लागेल. मग इथे या ठिकाणी लिहायचंय डिवायडिंग गिवन इक्वेशन बाय 4 ने डिवाइड करणार आहे आपण. मग -4m. पहा, या ठिकाणी साइन जे आहे ते साइन सोडायचे नाहीत. -4m + 4n is equal to -4. आणि प्रत्येकाला कशाने डिवाइड करणार आहोत आपण 4 ने. 4 4 4 या ठिकाणी कॅन्सल झाले, -m शिल्लक राहिला, हा मायनस आणि हा m शिल्लक राहिला. या ठिकाणी 4 4 कॅन्सल झाले, +n is equal to या ठिकाणी भाग घालवायचा आहे, -4 + 4 यांचं डिवायडेशन काय येईल -1. -1. आता
हे इक्वेशन नंबर आपल्याला द्यायचं या ठिकाणी. आता इक्वेशन नंबर 3 झालं, 4 झालं, 5 झालं, हे इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 या ठिकाणी आपल्याला सोडवायचे. आता जर आपण निरीक्षण जर केलं, हा -5 आहे, -m आहे आणि हा +m आहे, म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी ऍडिशन जर दोघांची केली तर कॅन्सल होते. म्हणजे त्या ठिकाणी काय येईल, ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. आता इक्वेशन 5 आणि 6 यांची काय करायची, ऍडिशन करायची. इक्वेशन नंबर 5 m + n = 3. इक्वेशन 6 -m + n = -1. मग या ठिकाणी -m + m कॅन्सल झाले, n + n किती आला, 2n = 2. आता या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी -1 आहे. 3 मधून 1 गेला, किती उरला, 2 उरला आणि साइन मात्र कोणतं द्यायचंय, प्लस द्यायचे. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 2n = 2, म्हणजेच n = 2/2, म्हणजेच किती आला, n = 1 आला. म्हणजेच आपल्याला n ची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळाली, 1 मिळाली. n = 1. आता याच्यावरून आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. मग इक्वेशन नंबर 5 मध्ये ही जी n ची व्हॅल्यू आहे ती जर पुट केली तर आपल्याला या ठिकाणी m ची जी व्हॅल्यू आहे ती मिळेल. मग इथे द्यायचंय पुटिंग n = 1 इन इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवून द्यायची. 5 इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, m + n = 3. m + n = 3. m किती आला या ठिकाणी आपल्याला काढायचं, m प्लस n किती आला, 1 = 3. m = 3 - 1, म्हणजेच m = किती मिळाला आपल्याला, 2 मिळाला. m ची व्हॅल्यू 2 मिळाली, n ची व्हॅल्यू 1 मिळाली. पण आपण या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, 1/x - 2 = m. मग ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्यात. मग या ठिकाणी काय येईल, 1/x - 2 = m. त्यानंतर 1/y + 3, हा या ठिकाणी 1/y + 3 = m. पहा या व्हॅल्यू ठेवून दिल्याच्या नंतर काय येईल, 1/x - पहा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं, 2 × x 2x - 2 × 4 किती आला, 4. या ठिकाणी 2 हा पॉझिटिव्ह आहे, तर या ठिकाणी 2 निगेटिव्ह आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, निगेटिव्ह = 1. त्यानंतर 2x = 1 + 4. आता या ठिकाणी हा 1 आहे तसा, त्यानंतर -4 इकडे येऊन काय झाला, +4 झाला. त्यानंतर y = -2 मिळाला आपल्याला, y = -2. 3, 1 यांचं सबट्रॅक्शन किती आलं, 2 आणि बिगर नंबरचं साइन द्यायचं. त्यानंतर या ठिकाणी 2x = 5, 4 + 1 किती मिळाला आपल्याला, 5. त्यानंतर x = 5/2. हा 2 कसा आहे, मल्टिप्लाय, इकडे येताना तो डिवाइड जाईल. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 5/2 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, -2. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशनचे हे सोल्युशन 5/2 आणि -2 हे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स आर 5/2 अँड -2. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे थर्ड एक्झाम्पल आहे हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचं जे एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल, ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत.